अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. डिहायड्रेशन होऊ देऊ नका. तहान कमी लागत असली तरी पुरेसे पाणी प्या. क्रमांक 2. खूप गरम कॉफी किंवा खूप गरम चहा प्यायल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात. क्रमांक 3. कांदा नियमित खाण्याची सवय लावा. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे बरेच प्रमाणात कमी होते. क्रमांक 4. रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात चेहरा गोरा होतो. क्रमांक 5. दिवसा कधीही बसताना पाठीचा कणा ताठ ठेवा. यामुळे पाठदुखीची समस्या होणार नाही. क्रमांक 6. दुधासोबत आंबट किंवा लिंबू खाऊ नये. ते खूप हानिकारक असते. दोन्हीही एकत्र सेवन केल्याने ॲसिडिटी व्हायची शक्यता असते. क्रमांक 7. बदामाचे तेल डोक्यावर लावल्याने मेंदू मजबूत होतो. क्रमांक 8. रोज मखाना सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणित राहतो. याच्या सेवनाने शरीरात इन्सुलिन तयार होऊन साखरेचे प्रमाण कमी होते आणि हळूहळू मधुमेह देखील कायमचा निघून जातो. क्रमांक 9. योग्य आहार न घेणे टाळा. आहारात भरपूर फळभाज्या, धान्य आणि प्रथिने घ्या. क्रमांक 10. रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा. शरीराला विश्रांती मिळाल्यास सकाळी ताजेतवाने वाटते. क्रमांक 11. झोप कमी घेणे टाळा. दररोज किमान 7 ते 8 तासाची झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे. क्रमांक 12. रोज थोडं तरी चालणं थांबवू नका. शरीर सक्रिय ठेवण्यासाठी चालणे हे अत्यंत उपयुक्त आहे. क्रमांक 13. पाणी पिल्यानंतर लगेच थोडा वेळ चालत राहा. यामुळे तुम्हाला गुडघ्यामध्ये वेदना आणि अस्वस्थता कधीही जाणवणार नाही. क्रमांक 14. टोमॅटो सूप घेतल्याने वजन झटपट कमी होऊन शरीर चडपातळ होते. सूप घ्यायला आवडत नसेल तर रोज 1 टोमॅटो तरी नक्की खा. क्रमांक 15. जर पायाच्या वेदना कमी होत नसेल तर दररोज 10 बदाम रात्रभर भिजवा आणि सकाळी उपाशी पोटी खा. काही दिवसात तुमचे पाय बळकट होतील. क्रमांक 16. जास्त भात खाणे टाळा. कारण जास्त भात खाल्ल्यास यकृताला रक्त बनवण्याचा त्रास होऊ शकतो. प्रमाणात भात खाणे उत्तम. क्रमांक 17. दुपारच्या वेळी आवर्जून गाजर खा. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि शारीरिक कमजोरी देखील नाहीशी होते. क्रमांक 18. रक्त कमी झाल्याने डोकेदुखी तसेच छातीत दुखण्याची समस्या जाणवू लागते. क्रमांक 19. गुळाचे सेवन करणाऱ्या महिलांना थकवा जाणवत नाही आणि त्यांची ऊर्जा अबाधित राहते. क्रमांक 20. घराजवळ किंवा सभोवतालच्या परिसरात लिंबाचे झाड असेल तेथे डास कमी येतात. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये
शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.